हे पार्वती माते, हे भवानी देवी, तू इथे आली आहेस ते केवळ मला ठाऊक आहे। मी विक्रमाची परीक्षा घेत असताना इथल्या प्रजेसाठी तुम्ही आला आहात, त्यांचं दायित्व तुम्ही घेता आहात, पण विक्रमाला ह्याची कल्पना नाही। प्रधान जी, हा राजवाड्यात काय गोंधळ सुरू आहे? महाराज, याची कल्पना मला नाही। आपण बघूयात काय झालं आहे ते। चला। विक्रमा, माताश्री, पिताश्री, काय झालं? आपण इतके चिंतेत का? आणि राजवाड्यात हे काय सुरू आहे? विक्रमा, तुझ्या भेटीसाठी एक वृद्ध स्त्री आली होती। मला भेटण्यासाठी? होय, तिचं म्हणणं आहे की तूच तिला भेटीसाठी निमंत्रण दिले होते। मी? एक सेवक संदेश घेऊन आला होता की महाराज विक्रम यांना भेटण्यासाठी एक वृद्ध स्त्री आली आहे आणि तूच तिला भेटण्यासाठी बोलवलं होतंस असं तिचं म्हणणं होतं। मी कुठल्याही वृद्ध स्त्रीला भेटीचे निमंत्रण दिले नाही। मग ती वृद्ध स्त्री असं का म्हणाली? कुणास ठाऊक? कोणी पाहिले तिला? कुठल्याच सेवकाने तिला बाहेर जाताना पाहिलं नाही। हा, एक सेवक म्हणाला की ती स्त्री अचानक कुठे लुप्त झाली काही समजलं नाही। लुप्त झाली? होय। पण महाराज, हे असं कसं होऊ शकतं? प्रधानजी, माझंही तेच म्हणणं आहे, असं कसं होऊ शकतं? आणि लुप्त होऊन गेली कुठे ते माहिती नाही, आम्ही तिलाच शोधतो आहोत। आपण त्या वृद्ध स्त्रीला शोधू, म्हणजे कळेल काय प्रकार आहे ते। होय महाराज, चला चला। विक्रमा, हे बघ, तू मला बोलवलं म्हणून मी तुला भेटायला आले। प्रधानजी, काय महाराज? हा आवाज ऐकलात तुम्ही? कसला आवाज महाराज? जो आत्ता ऐकू आला। आम्हाला कसलाच आवाज ऐकू आला नाही महाराज। काय झालं विक्रमा? पिताश्री, तुम्ही तुमच्या कक्षेत जा। पण असं अचानक तू स्तब्ध का झालास? मातोश्री, मी आत्ता आपल्याला काहीही सांगू शकत नाही। आपण आपल्या कक्षेत जावे। पण महाराज, ज्या वृद्ध स्त्रीला आपण शोधत आहोत तिचं काय? त्याची आता काहीही गरज नाही। पण असं काय झालं आहे महाराज? प्रधानजी, मी सांगितलंय ते करा।
आत्ता कृपया तुम्ही सगळे कक्षेत जा. हा आवाज कुणाचा होता आणि तो मलाच का ऐकू आला? आई तुळजाभवानी, आई तुळजाभवानी, मी धन्य झालो. मी येणारच होते. माते, आपण रूप बदलून आलात म्हणून आपल्याला कोणी ओळखलं नाही, पण मी तुमचं तेज पाहून आपणास ओळखलं. इथे राजवाड्यात आपला कुणाकडून अपमान झाला असेल तर त्याच्या वतीने मी आपली क्षमा मागतो. तू क्षमा मागण्याची काही आवश्यकता नाही. पण माते, आपणास यायला विलंब का झाला? विक्रमा, तू माझ्या येण्यावर शंका घेतलीस. मी तुला आश्वासन दिले होते. माझा शब्द म्हणजे ललाटावरील रेखच. माझी चूक झाली माते, मला क्षमा करा. हे बघ विक्रमा, तू कुठलाही विलंब न करता माझी प्रतिष्ठापना कर, मगच मी तुझ्यावर प्रसन्न होईल. माते, आपण फक्त आज्ञा करा. आपण जिथे म्हणाल तिथे आपली प्रतिष्ठापना करतो. या नगराच्या मुख्य जागी, राजवाड्याच्या पूर्व दिशेला, या माझ्या महालात. नाही, तू माझी प्रतिष्ठापना ह्या राजवाड्याच्या मुख्य द्वारासमोर कर. जशी आपली आज्ञा. आणि विक्रमा, ब्रह्म मुहूर्तावर तू जिला शोधण्यासाठी फिरत होतास, नदीकाठी तुला जे यज्ञकुंड दिसले तिथे मीच होते. माते, मला वाटत होते मी दिलेले संकेत ओळखशील, पण तू ते ओळखू शकला नाहीस. मला क्षमा करा माते. तुम्ही दिलेले संकेत मला ओळखता नाही आले. विक्रमा, तू सामान्य मनुष्य नाहीस हे तुला समजणे अपेक्षित आहे. पण तुझ्या राशीत शनी आल्यामुळे तुझ्या मनात संभ्रम निर्माण होतो आहे. शुभम भवतु. काय झालं विक्रमा? नाही, काही नाही झाले. नाही कसं म्हणतोस? कुठल्या विचारात उभा आहेस? आणि सापडली का ती वृद्ध स्त्री? पिताश्री, ती वृद्ध स्त्री नसून साक्षात आई तुळजाभवानी होती. काय सांगतोयस विक्रमा? आपली मातेला ओळखण्यात चूक झाली. मातेने पदोपदी तिच्या येण्याचे संकेत मला दिले, पण मीच ते ओळखू शकलो नाही. विक्रमा, माता तुला भेटली ना? काय म्हणाली ती? तिची हीच आज्ञा आहे की आपण आपल्या राजवाड्याच्या मुख्य द्वारासमोर मातेची प्रतिष्ठापना करावी.
खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे ही. देवी स्वतः आपल्या उज्जैन नगरीत आपल्या या राजवाड्यात येणार आहे. हो ना, आपल्या नगरीत तुळजाभवानी माता येणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आपण खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात तिची प्रतिष्ठापना करूया. होय, पण याआधी विक्रमाचा विवाह झाला असता तर यांच्या जोडीने देवीची पूजा संपन्न झाली असती. दोघांनाही देवीचा आशीर्वाद मिळाला असता. खरंय विक्रमा, आता तरी विवाहाचं मनावर घे, विलंब करू नकोस. येत्या प्रतिपदेला आपल्याला त्यांची भेट घ्यायची आहे. तसा त्यांना संदेश देखील पाठवला आहे. काय? आपण मला याची कल्पना का नाही दिली? मला विचारून संदेश पाठवायला हवा होता. विक्रमा, मुद्दामच तुला विचारले नाही. हे बघ, तुझ्या विवाहाच्या संदर्भातले सगळे निर्णय आता आम्हीच घेऊ. तू चिंता करू नकोस. आता कशाला विचार करताय तुम्ही? कुसुम, मला पुढे काय होणार आहे याची चिंता आहे. उगा काळजी करताय राजकुमारी तुम्ही. समद व्यवस्थित होईल. हो, महादेवांची कृपा आहे, सगळं ठीक होईल. या तुम्ही. अहो, तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद, असं काय लिहिलंय त्यात? कुसुम, एक आनंदाची वार्ता आहे. अय्या, अहो सांगा की मग. असं नाही, आधी पिताश्रींना ही वार्ता कळायला हवी. आलेच. अहो, हळू राजकुमारी, थांबा, मी पण येते. पिताश्रींचा माझ्या श्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. श्री महादेवांची कृपा आहे माझ्यावर, म्हणूनच भेटण्याची तिथी आता निश्चित झाली आहे. मी त्यांना मनोमनी माझे पती म्हणून स्वीकारले आहे. जे मनात आहेत ते प्रत्यक्षात होण्याचा प्रवास आता सुरू झालाय. एकदम कठोर शिक्षा करा याला. त्याचे हात पाय तोडा आणि अपंग करा. नाही महाराज, मला माफ करा. माझी चुकी झाली महाराज, पण मी ही चोरी मुद्दाम नाही केली. माझ्याकडे पर्याय नव्हता महाराज. मला खूप गरज होती, पण मी अशी चूक पुन्हा नाही करणार महाराज. मला माफ करा महाराज, मला माफ करा. मी काही ऐकून घेणार नाही. आमच्या राज्यात तू चोरी करायचं साहस केलं, तुला शिक्षा व्हायलाच हवी. महाराज मला माफ करा, मला जाऊ द्या महाराज. मी अशी चूक पुन्हा नाही करणार महाराज. घेऊन जायला महाराज आणि शिक्षा करा. राज्यातील प्रजेसमोर दंडक निर्माण झाला पाहिजे. घेऊन जा. महाराज. महाराज मला माफ करा महाराज. ती चुकी झाली महाराज. मी अशी चूक पुन्हा नाही करणार महाराज. मला माफ करा महाराज. महाराज मी असं पुन्हा करणार नाही. आजची सभा इथे बरखास्त होत आहे.
पद्मसेना, तू इथे कशी? पिताश्री, तुम्ही त्याला इतकी कठोर शिक्षा का केली? त्याने चोरी का केली हे कारण विचारणे अपेक्षित होते. पद्मसेना, तो एक अपराधी आहे. त्याने चोरी करण्याचा अपराध केला आहे. त्याला शिक्षा तर होणारच होती. अहो पण पिताश्री, मला सांग, तू इथे अचानक कशी काय आली? काय संदेश आहे? चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांच्याकडून संदेश आला आहे. आपल्या भेटीची तिथी निश्चित झाली आहे. येत्या प्रतिपदेला ते भेटू इच्छित आहेत. खरंच? बघू दे तरी. महाराज कोणत्याही क्षणी येतील. उज्जैनचा राजा क्षत्रिय सम्राट, बुद्धिशाली शौर्यवान आणि उदार. उज्जैनचा राजा क्षत्रिय सम्राट, बुद्धिशाली शौर्यवान आणि उदार. त्रिलोकी एकमेव राजा सर्वशक्तिमान, राजा विक्रम, विक्रमादित्य. राजा विक्रम, विक्रमादित्य. राजा विक्रम, विक्रमादित्य. राजा विक्रम, विक्रमादित्य. मान्यवर, आपण सगळे इथे का एकत्र जमलो आहोत याचं कारण आपणास ठाऊक आहे. मी आज आपल्या समोर 2 घोषणा करणार आहे. प्रथम म्हणजे या राजवाड्याच्या प्रवेशद्वारासमोर आई तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना करणार आहे. मातेने स्वतः येऊन मला दर्शन दिले आहे आणि त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आणि द्वितीय म्हणजे या राजवाड्यात माझी धर्मपत्नी म्हणून एका राजकुमारीची निवड झाली आहे. तिच्याशी भेट होण्याची तिथी ठरली आहे. आमचे पिताश्री आणि मातोश्री यांच्या इच्छेनुसार या आपल्या उज्जैन नगरीला आणि या राजवाड्याला महाराणी प्राप्त होण्याचा योग जवळ आला आहे. त्यांनीच हा योग जुळून आणला आहे. विक्रमादित्य महाराजांचा जय हो. विक्रमा, मी आता तुझ्या राशीत आहे.
म्हणजे मी आत्ता तुझ्या अत्यंत जवळ आहे. तुझा श्वास पण मला ऐकू येतो आहे. त्यामुळे तू खूप काही ठरवशील, प्रयत्न करशील, पण करता आणि करविता मी आहे. त्यामुळे काय होणार आणि काय नाही हे मीच ठरवणार.